नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय एलएस मराठी। अजित पवार आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा आज करण्यात आली। बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे। 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत देशातील 5 महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकींसह या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर केला। अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झालं होतं। त्यामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती। तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं देखील काही काळापूर्वी अल्पशा आजारानं निधन झालं होतं। त्यामुळे राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली होती। आता निवडणूक आयोगानं या जागांवर पोटनिवडणुकीची घोषणा केली। बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली असली तरी या दोन्ही निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। त्यामुळे विरोधी पक्षाकडून या जागेवर उमेदवार कदाचित दिला जाणार नाही। राहुरीत देखील निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे। बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणी बिनविरोध पोटनिवडणूक झाली पाहिजे, मात्र आमच्यावर निवडणूक लादली गेल्यास आम्ही ती लढायला तयार आहोत, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आवाहन आणि इशारा दोन्हीही गोष्टी सांगून टाकल्या। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे, तर भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे। बारामती मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित झालंय। सध्या त्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत। राहुरी मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा आहे, मात्र या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी दिली होती। त्यामुळे येथील उमेदवार कोण याची चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे। दरम्यान पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ या 4 राज्यांची तर पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। याचबरोबर महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, नागालँड, त्रिपुरा या राज्यांतील पोटनिवडणुकांचाही कार्यक्रम यावेळी जाहीर करण्यात आला। यापैकी गोवा, कर्नाटक, नागालँड, त्रिपुरा या राज्यातील पोटनिवडणुकीसाठी 9 एप्रिलला, तर महाराष्ट्र, गुजरातमधील पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार।